तुम्ही कुटुंब आणि निसर्ग यांना एकत्र आणण्याची संकल्पना पहिल्यांदा आणली की जिथे निसर्ग भरभरून असेल त्या निसर्गाची मजा सगळ्यांना मिळावी असा माझा तेव्हाचा एक उद्देश होता. पण ते मला उभं करायला जास्त वेळ लागला. याचं कारण नाव काय त्या रिसॉर्टचं? वाईल्ड कॅम्प द नेचर रिसॉर्ट. माणसांनी बनवलेलं लॉन नाही, जे खरं आहे, ज्याला निसर्ग म्हणतो, तो लोकांनी तिथे येऊन अनुभवा. मी प्रोजेक्ट डेव्हलप करताना ना आर्किटेक्ट बरोबर माझे वाद होतात. हा रस्ता असा नाही, हे झाड मध्ये येतंय, आपण कापून काढू. म्हटलं हे पाप माझ्याकडून नाही होणार. मग तिथे त्या आदिवासींमध्ये त्यांच्याकडून उभारलं गेलेलं आहे सगळं. मग त्यांच्या जीवनाची ओळख होते का तिकडे गेल्यावर? क्षितिजापर्यंत डोंगर रांगा दिसतात. याचा अर्थ तुम्हाला निसर्ग असं सांगतो की तुम्ही एक एक गोष्टी कॉन्कर करत जा, पण कधी थांबू नका. हा पार पडला, पुढचा आहे. आणि मला असं वाटतं तुम्ही ते हरवलेलं गाव हा एक कॉन्सेप्ट तुम्ही आणलात ना. मला त्या सद्गृहस्थाचा फोन आला, म्हणाला धन्यवाद तुम्हाला सर, की पहिल्यांदा मला वाटलं तुमच्या ह्याच्यात टीव्ही नाहीये म्हणून थोडं कुटुंब माझं नाराज झालेलं, पण त्या 2 दिवसात अनेक वर्षांनी आमच्या चौघांमध्ये संवाद झाला. वा. हॉस्पिटॅलिटीचा मेन पर्पजच आहे की तुमच्याकडे येणारा हा क्लायंट नाही, गिराईक नाही, तो या सगळ्या एज ग्रुपचा विचार करून ते रिसॉर्ट उभं केलेलं. शिक्षणामध्ये तुम्ही खूप कार्य करताय, मला वाटतं तिथे तुमचं योगदान खूप आहे. माझ्या देशाच्या प्रत्येक नागरिकांनी सैनिक असावं, युनिफॉर्म असो नसो, सैनिक असावं. याचा अर्थ अशा किती शाळा आपल्याकडे आहेत आता? 2-2.5 हजार शाळा असतील आपल्या. आजकालची तरुण पिढी इतकी प्रेशराइज्ड आहे ना, म्हणजे आई वडिलांचं प्रेशर आहे, तू हेच कर, त्याला त्याच्यात आवड नसते. लाईफ इज सिम्पल बट नॉट इझी. ओके. जसं कुसुमाग्रजांची त्या कवितेत आहे की फक्त लढ म्हण, एक जरी मुलगा तयार झाला होता, मी माझं करू शकेन. ते फाउंडेशन उभारण्याचं उद्दिष्ट होतं, ते पूर्ण झालं असं समजा. तर म्हटलं आता अजून काहीतरी इनोव्हेशन. तर ते बघून मी स्प्रिंग हे जे रिसॉर्ट आहे हे काशीच्या जवळ मी डोंगर माथ्यावरच ते बनवलेलं आहे. म्हणजे तिथे येणाऱ्या माझ्या पाहुण्याला डोंगराचा अनुभव येईल, प्लस विरंगुळा पाहिजे तर बीचवर पण जाता येईल. पण हे सगळं ना तुम्हाला नावं सुचतात कुठून? आय एन्जॉय माय वर्क. म्हणजे माझ्यासाठी ते ना भक्ती आहे. प्रेरणा कुठून मिळते? जेव्हा तुम्ही मनापासून तुमच्या कामावर प्रेम करता तेव्हा परमेश्वरच तुम्हाला प्रेरणा देतो. नमस्कार जितेंद्रजी, तुमचं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद इथे बोलवल्याबद्दल. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण बघतो की आपण अक्षरशः कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये राहतो आणि घरामधल्या 4 लोकांनासुद्धा एकत्र बसून जेवायला वेळ मिळत नाही. अशा वेळेला मला असं वाटतं तुम्ही कुटुंब आणि निसर्ग यांना एकत्र आणण्याची संकल्पना पहिल्यांदा आणलीत आणि तो उपक्रम मला फार इंटरेस्टिंग वाटला. तर त्याच्याबद्दल सांगा ना. 25 वर्षापूर्वी ना मला जो प्रकल्प करायचा होता तो अशा ठिकाणी करायचा होता की जिथे निसर्ग भरभरून असेल आणि त्या निसर्गाची मजा सगळ्यांना मिळावी असा माझा तेव्हाचा एक उद्देश होता. म्हणून मी मोखाड्या या दुर्गम भागात, म्हणजे 25 वर्षापूर्वीचं मोखाडा तिथे नाही का, 25 वर्षापूर्वीचं मोखाडा 99% आदिवासी भाग आहे तो. तर मी तेव्हा ठरवलं की ह्या निसर्ग असलेल्या भागात आपण एक रिसॉर्ट उभं करूया. अच्छा. हां. आणि ते रिसॉर्ट उभं ह्याच्यासाठी त्या भागात की एक तर ते निसर्गात आहे, तेव्हा डेव्हलपमेंट काही नव्हती तिथे, आणि तिकडच्याच लोकांना घेऊन आपण ते उभं करूया. म्हणजे मी उभं करायचं म्हटलं तर 6 महिन्यामध्ये मशिनरी वापरून मी ते उभं करू शकलो असतो, पण ते मला उभं करायला जास्त वेळ लागला. याचं कारण मी तिकडचेच माझे आदिवासी बांधव आहेत सगळे, त्यांना घेऊन त्यांना त्याच्यामध्ये रोजगार देऊन त्यांच्याकडून ते सगळं रिसॉर्ट मी उभं करून घेतलं. आणि तेव्हा मला 100% माहिती होतं की म्हणजे 25 वर्षापूर्वी तसा निसर्ग सगळीकडे होता, एवढं कॉन्क्रिटायझेशन तेव्हा झालं नव्हतं,
पण मला 100% माहिती होतं की पुढच्या 25, 30, 35 वर्षानंतर लोकांना लक्झरीज मिळतील पण निसर्ग मिळणार नाही. ती एक फोरसाईट ठेवून तेव्हा की 25, 30, 35 वर्षानंतर लोकांना खरा निसर्ग म्हणजे मॅनमेड म्हणजे माणसाने बनवलेलं लॉन नाही, जे खरं आहे ज्याला निसर्ग म्हणतो आपण, तो लोकांनी तिथे येऊन अनुभवावा. ह्या उद्देशाने 25 वर्षापूर्वी साधारणपणे ते रिसॉर्ट चालू केलं. नाव काय त्या रिसॉर्टचं? वाईल्ड कॅम्प द नेचर रिसॉर्ट. ओ, पण म्हणजे तिकडे काय कॅम्पिंग आहे का? हा कॅम्पिंग म्हणजे सगळ्या सुविधा आहेत, पण कन्सेप्ट असं आहे की यू आर कॅम्पिंग देअर. बरं. तुम्ही निसर्गात आहात. कॅम्प म्हणजे टेंटच पाहिजे असं काही नाही. कॅम्प म्हणजे तुम्ही एखाद्या निसर्गात जंगलात जाऊन तो निसर्ग अनुभवणं, याला कॅम्पिंग म्हणतात. आज लोक कॅम्पला जातात तर तो निसर्ग अनुभवायला जातात, जे रेग्युलर ठिकाणी मिळत नाही, जे आपल्याला शहरात मिळत नाही किंवा आपण दररोज राहतो तिथे मिळत नाही. त्याच्यापेक्षा जाऊन जिथे निसर्ग आहे पूर्णपणे, म्हणून वाईल्ड कॅम्प द नेचर रिसॉर्ट. म्हणजे तुम्ही कॅम्पिंग करताय, बेसिक सुविधा सगळ्या रिसॉर्ट्समध्ये आहेत, पण तुम्ही निसर्गाचा आनंद आणि अनुभव घेताय. मग तिकडे जेव्हा लोक येतात तेव्हा कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज असतात? म्हणजे काही निसर्गात जाऊन रमण्यासाठीच्या किंवा वाईल्ड तुम्ही ज्याला म्हटलं आहे अशा? तिथे ते रिसॉर्ट उभं करताना सगळ्या गेस्टचा मी विचार केलेला तेव्हा. आता जर हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री म्हटलं तर बघा, तुम्ही हॉटेलला चेक इन केलं तर गेस्ट नेम म्हणून असतं. हॉस्पिटॅलिटीचा मेन पर्पजच आहे की तुमच्याकडे येणारा हा क्लायंट नाही आहे, गिराईक नाही आहे, तो पाहुणा आहे. तर तो पाहुणा आहे, मग त्याचा पाहुणचार हा नीट झाला पाहिजे. मग तुमच्याकडे येणारे पाहुणे सगळ्या प्रकारचे असतात. आपल्या घरी येणारा एकाच अँगलने किंवा एकाच प्रकारचा पाहुणा नसतो, सगळ्या प्रकारचे पाहुणे येतात. त्यामुळे रिसॉर्ट कन्स्ट्रक्ट करताना सगळ्यांचा विचार करून, तरुणाईचा, फॅमिलीचा, त्याच्यानंतर सिनियर सिटिझन्सचा, या सगळ्या एज ग्रुप्सचा विचार करून ते रिसॉर्ट उभं केलेलं आहे. तुम्ही ॲक्टिव्हिटीज विचारल्या तर तिथे जंगल सफारी आहे, बाजूला जंगल आहे तर जंगल सफारी आहे. सायटिंग्स होतात म्हणजे प्राण्यांचे? हो हो हो. कुठले कुठले प्राणी तिकडे आहेत? तिथे तरस दिसू शकतो तुम्हाला, रानटी ससे आहेत, कधी कधी दिसला तर बिबट्या म्हणा किंवा असा दिसू शकतो. पण बाकीचे जे तरस आहे, तर नंतर मुंगूसं दिसतात, अशा बऱ्याचशा प्रकारच्या त्या जंगल सफारीत गेल्यानंतर दिसतात. ती एक ॲक्टिव्हिटी आहे. त्याच्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी म्हटलं तर कॅम्प फायर आहे. कॅम्प फायर म्हणजे आम्ही कॅम्प फन म्हणतो त्याला बेसिकली. तिथे माणसातले जे सुप्त गुण आहेत तिथे आम्ही त्याचं पूर्णपणे, म्हणजे तो आलेला ग्राहक, म्हणजे आता एखादी ग्रुप टूर असते बघा कशी, ती एक हळूहळू ती ग्रुप टूर एकत्र होऊन जाते. पण इथे जे येणारे माझे गेस्ट आहेत ते एकमेकांना ओळखत नसतात, पण त्या संध्याकाळी ते सगळे एवढे मिसळून जातात. आणि मग ते म्हणजे काही काही ॲक्टिव्हिटीज आहेत जिथे तुमचा टॅलेंट आहे, कराओके नाईट्स आहेत, ती लोक तिथे बाहेर काढतात, म्हणजे ती त्याची मजा घेतात. ह्या टाईपच्या ॲडव्हेंचर्स ॲक्टिव्हिटीज आहेत. रॉक क्लाइम्बिंग, रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग, ह्या पण सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत तिथे. शूटिंग आहे, आर्चरी आहे, या सगळ्या प्रकारचं तिथे हे करून परत तुम्हाला कम्फर्ट, म्हणजे तुम्हाला एंटरटेनमेंटसाठी स्विमिंग पूल आहे. बाकी सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या असून ह्या पण तुम्हाला ज्या वेगळ्या आहेत, तुम्ही निसर्गाशी जे हे करता त्या गोष्टी तिथे आहेत. म्हणजे मग तिथे त्या आदिवासींमध्ये तुम्ही जी एक त्यांच्याकडून हे उभारलं गेलेलं आहे सगळं, मग त्यांच्या जीवनाची ओळख होते का तिकडे गेल्यावर? एकदम म्हणजे हा अतिशय चांगला प्रश्न विचारलात तुम्ही, की ते मी सगळं जेव्हा उभं करत होतो तेव्हा मी त्यांच्याशी खूप जवळीक माझी झाली आणि त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळालं. आता तुम्हाला म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो की माझ्याकडचा जो स्टाफ आहे
तिकडचा, तो 90% जणं तिकडची लोकल मुलं आहेत. अजून एक मला अनुभव सांगायला आवडेल की जेव्हा मी 25 वर्षापूर्वी ती जागा घेतलेली तेव्हा बाजूलाच एक पाडा होता. तिकडचे तेव्हाचे वयस्कर मनुष्य ते काही करत नव्हते, तर मला म्हणाले मला काम द्या. म्हटलं तुम्ही काका वॉचमनचं काम करा. आज त्यांचाच नातू माझ्याकडेच किचनमध्ये शिक्षण घेऊन शेफ त्याला बनायचं आहे, तो तिथे शिकतोय आणि तो 100% शेफ बनेल. म्हणजे त्यांची तिसरी पिढी. त्यांच्या मुलांनीही माझ्याकडे काम केलं. जेव्हा बांधकाम चाललेलं होतं सगळं तेव्हा त्यांनी केलं आणि आज सुशिक्षित झालेली तिसरी पिढी वा, ती माझ्याकडे आज तो शेफ म्हणून शिकतोय आणि हॉटेल मॅनेजमेंट करतोय तो. म्हणजे खूप छान. मग हा एक यशस्वी झाल्यावर पुढचा तुम्ही काय उपक्रम वेगळा असा कुठला घेतला? कारण हे सुद्धा फार मोठी दूरदृष्टी होती ना, इतक्या वर्षापूर्वी मोखाड्यासारख्या ठिकाणी जाऊन करणं. मग पुढचा कुठला तुम्ही असा आणखीन काहीतरी वेगळा असं केलं? आणि आता वाईल्ड कॅम्प झाल्यानंतर तिथे ग्राहकांचं जे रिस्पॉन्स म्हणजे ग्राहकांचा जो प्रतिसाद मिळाला तो इतका छान होता. म्हणजे एक मला उदाहरण सांगायला आवडेल की वाईल्ड कॅम्पची एक दुसरी वैशिष्ट्यता म्हणजे एक आधी घटना सांगतो मग तुम्हाला सांगतो ते काय, की तिथे एक कुटुंब राहायला आलेलं होतं. मुलगा मुलगी आणि आई वडील होते. तर ते वडील कंप्लेंट घेऊन मॅनेजरकडे आले. म्हणाले तुमच्या रूम्समध्ये टी व्ही नाही आहे. तर मॅनेजर म्हणाला होय सर, आमच्याकडे हा टी व्हीच नाही आहे, कारण का आमच्या सरांनी ही संकल्पनाच ठेवली नाही आहे. मग एंटरटेन कसं होणार? ते 2 रात्र राहायला आलेले होते एंटरटेन करत. त्यामुळे ते थोडेसे नाराज होऊन गेले. तेव्हा मॅनेजरने सांगितलं की नाहीच आहे, म्हणजे आम्ही ठेवलाच नाही आहे. का नाही ठेवला तुम्ही? की ते 2 आहे ते दिवस राहिल्यानंतर ते जे गृहस्थ होते, वडील होते, म्हणजे त्यांनी माझ्या मॅनेजरला सांगितलं मला तुमच्या सरांचा नंबर हवा आहे, मला त्यांना काहीतरी सांगायचं आहे. तर मॅनेजर म्हणाला की तुमची टी व्हीची कंप्लेंट असेल तर मी तुम्हाला सर्व्हिस दिली आहे, तुम्ही काय नाही म्हणाले, कंप्लेंट नाही, मला माझं मन व्यक्त करायचं आहे. मग त्यांनी माझा नंबर दिला. मला त्या सद्गृहस्थाचा फोन आला. म्हणाला धन्यवाद तुम्हाला सर. म्हटलं धन्यवाद कशाबद्दल? तुम्ही आलात, तुम्ही राहिलात, तुम्ही माझे पाहुणे बनलात, त्याचे पैसेही दिलेत, तर मी तुम्हाला धन्यवाद म्हणतो. काही तुमच्या सेवेत काही कमी जास्त झालं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. नाही म्हणाले धन्यवाद ह्याच्यासाठी की पहिल्यांदा मला वाटलं तुमच्या ह्याच्यात टी व्ही नाही आहेत म्हणून थोडं कुटुंब माझं नाराज झालेलं, पण त्या 2 दिवसात अनेक वर्षांनी आमच्या चौघांमध्ये संवाद झाला. वा. आणि मला कळलं की माझ्या मुलामध्ये आणि मुलीमध्ये काय काय वेगळे गुण आहेत जे मला रोजच्या धकाधकीच्या जीवनात मला ते कधी कळलेच नाहीत. जेव्हा असं येतं ना खूप समाधान मिळून जातं. म्हणजे तिथून पुढचा प्रवास काय झाला मग? ह्याच्यानंतर मग असे अनेक ग्राहकांशी म्हणजे अनेक पाहुण्यांशी जेव्हा ते एवढे क्लोज होऊन जातात, मग त्यांनीच मला प्रेरणा दिली म्हणा किंवा प्रोत्साहन दिलं म्हणा. ते म्हणाले की तुमच्याकडे यायला आम्हाला आवडतं, पण सारखं कुटुंब एकाच ठिकाणी येणं थोडंसं कंटाळतं. तर मला तुमचं काही दुसरीकडे कुठे आहे का? तेव्हा मी म्हटलं नाही, आता आपल्याला चेन ऑफ रिसॉर्ट्स चालू करायला हवी. ही आता थोडी आपल्या पाहुण्यांची डिमांड आहे. मग मी विचार केला की हे डोंगर माथ्यावर आहे. वाईल्ड कॅम्प जे आहे ते डोंगर माथ्यावर आहे. 360 डिग्रीज तुम्हाला डोंगर रांगा दिसतील ज्या तुमच्या होरायझनच्या खाली आहेत, म्हणजे तुमच्या आय लेवलच्या खाली आहेत. यू आर ऑन अ टॉप ऑफ. तुम्ही डोंगराच्या माथ्यावर आहात आणि सगळ्या डोंगर रांगा तुम्हाला क्षितिजापर्यंत दिसतात. म्हणूनच मला वाटतं तुम्ही माउंटन रेंज नाव ठेवलंय. म्हणूनच ठेवलं माउंटन रेंज. तेच मला की तुम्ही एका डोंगरावर आहात, तुम्हाला सगळ्या डोंगर रांगा दिसतात.
क्षितिजापर्यंत डोंगर रांगा दिसतात. याचा अर्थ तुम्हाला निसर्ग असं सांगतो की तुम्ही एक एक गोष्टी कॉन्कर करत जा, पण कधी थांबू नका. हा पार पडला, पुढचा आहे. सो इट इज अ जर्नी, इट इज नॉट अ डेस्टिनेशन. म्हणून त्या उद्देशाने माउंटन रेंज हे कंपनीचं नाव आहे. आणि ते झाल्यानंतर मग म्हटलं की आता थोडं वेगळे पण पाहिजे. म्हणून सी विंड्स हे गुहागर इथे दुसरं हॉटेल आम्ही चालू केलं तिथे. तर गुहागर का? तर गुहागरचं कारण, गुहागरचा जो बीच आहे तो इतका स्वच्छ आणि सुंदर बीच आहे की म्हणजे मन मोहून जातं त्याच्यात. आणि गुहागर मी याच्यासाठी निवडलं की गुहागर किंवा माझ्या कोकणात एवढी कॅपॅसिटी आहे आज की गोव्यात होऊ शकतं तर माझ्या कोकणात का नाही होऊ शकत. खरं आहे. त्या उद्देशाने मी गुहागरमध्ये दुसरं हॉटेल जे सी विंड्स आहे ते केलं उभं. मला नाव आवडलं, सी विंड्स. सी विंड्स. समुद्रकाठी आहे हे? समुद्र, समोर समुद्र आहे. रस्ता ओलांडला की समुद्र आहे. अरे वा. आणि आजूबाजूला खूप देवस्थानं आहेत. अतिशय छान आणि शांत जागा आहे गुहागर. अजूनही तिथे एवढं कॉन्क्रिटायझेशन झालं नाही आहे. किती दूर आहे मुंबईपासून? मुंबईपासून 150 किलोमीटरवर गुहागर आणि आहे. पुण्यापासून किंवा पुण्यापासून 225 किलोमीटरवर आहे. साधारण 3 तास. 3-4 तास लागतात. आणि आता तर हा रोड झाला आहे बॉम्बे गोवा महामार्ग जो होतोय कॉन्क्रीट, त्याच्यामुळे अजून लवकर पोचतात मनुष्य. मला गुहागरातली एक तुम्हाला म्हणजे जे बांधल्यानंतरचा एक मला प्रसंग सांगायला आवडेल की माझ्याकडे तिकडचे आजूबाजूची लोकं आली जे होमस्टे करायचे. तर ते म्हणजे मला सांगायला अभिमान वाटेल की गुहागर जे मेन गुहागर आहे तिथे सी विंड्स हे पहिलं कमर्शियल हॉटेल होतं. त्याच्या आधी गुहागरात 10-1 वर्षापूर्वीची ती गोष्ट आहे. त्याच्या आधी गुहागरात सगळे होमस्टेच होते. अच्छा. हां. आणि त्याच्यामुळे ते तिकडची काही लोक कुतूहलाने बघायला यायची जे होमस्टे होते. माझे ते मित्रही झाले, ओळखीही झाल्या माझ्या. तर ते म्हणाले, मग मी त्यांना जेव्हा हॉटेल उभं राहिलं त्याच्यानंतर मी त्या सगळ्यांची होमस्टेवाल्यांची मीटिंग घेतली आणि त्यांना जे काय माझ्याकडे हॉस्पिटॅलिटीचं ज्ञान होतं ते मी त्यांना सांगितलं की तुम्ही, छोटं उदाहरण द्यायचं म्हणजे चादरी असतात. आता होमस्टेवाल्याकडे थोड्या रंगीत चादरी वापरतात. हे त्यांना म्हटलं हे तुम्ही चेंज करा. तुम्हाला एक बेसिक हॉटेलच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या गेस्टना लागतात, ज्या पाहुण्याला लागतात, त्या तुम्ही वापरायला लागा. मग त्याच्यातल्या एकाने विचारलं, तुम्ही आम्हाला हे का सांगता? तुम्ही तर म्हणजे आम्ही तर कॉम्पिटिटर आहोत. म्हटलं धंद्यात कॉम्पिटिशन नसते, धंद्यात मैत्रीनेच करायचं असतं. जर मी गुहागरात आलो आहे तर माझा पहिला उद्देश आहे गुहागर प्रमोट होणं. तुमच्याकडे येतील, माझ्याकडे येतील, दोघांचा धंदा होईल. पर्यटक वाढले तर सगळेच फुल राहणार आहेत. वाढतील कसे ह्याच्याकडे आपण बघूया. आलेले माझ्याकडे खेचण्यापेक्षा लोकांचा ओढा वाढला तर सगळ्यांनाच. त्या उद्देशाने सी विंड्स जे समुद्रकिनारी, म्हणजे माझ्या पाहुण्यांना एक डोंगर माथ्यावर, दुसरा अनुभव मी कुठे जाऊ तर चला तुम्ही समुद्राच्या किनारी जाऊन या. टोटल डिफरंट एक्सपिरियन्स पूर्णपणे. त्या उद्देशाने सी विंड्स चालू केलं. आणि एक तुमचं मला वाटतं डोंगर पण आहे आणि बीच पण आहे ना? हो. त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव स्प्रिंग. स्प्रिंग. तर स्प्रिंग अलिबाग काशीद बीचच्या इथे. हां. तर जेव्हा आता पाहुणे म्हणायला लागले की आता आमचं समुद्र पण झाला, हे पण झालं, तर म्हटलं आता अजून काहीतरी इनोव्हेशन हवं. तर ते बघून मी स्प्रिंग हे जे रिसॉर्ट आहे हे काशीच्या जवळ, म्हणजे काशीद हा अलिबागमधला सर्वात व्हाईट सँड बीच आहे, सुपर बीच आहे. म्हणजे त्याच्याजवळ मी डोंगर माथ्यावरच ते बनवलेलं आहे. म्हणजे तिथे येणाऱ्या माझ्या पाहुण्याला डोंगराचा अनुभव येईल. ट्रेकिंग बाकी आहे सगळं आपण वाईल्ड कॅम्पला करतो तसं त्याला अनुभवता येईल.
प्लस विरंगुळा पाहिजे तर बीचवर पण जाता येईल. सो ते कॉम्बिनेशन तिथे क्रिएट केलं. स्प्रिंगच्या रिसॉर्टलाही रूममध्ये टी व्ही नाही आहे. आणि येतात तरी लोक येतात, खुश होऊन जातात, अभिप्राय इतके चांगले देतात की आम्हाला हे आवडलं. तुम्ही काही काही सांगतात तुम्ही लावूच नका, तुम्हाला कितीही हे केलं तरी लावूच नका. म्हटलं तुम्ही सांगितलं धन्यवाद, पण लागणारच नाही इथे. कारण का माझा उद्देशच आहे की एक अनुभव घ्यावा प्लस संवाद व्हावा. खूपच छान. म्हणजे हे तुमचा जो एक कॉन्सेप्ट आहे, म्हणजे नुसतंच आपलं कमर्शियल नाही, पण लोकांना म्हणजे तिथल्या परिसराची पण डेव्हलपमेंट हवी, लोकांना पण काहीतरी वेगळं. मला असं वाटतं या भावनेने करणारे खूप थोडे आहेत, नाही का? आता हे तुमचे रिसॉर्ट आहेत, म्हणजे आपण एखाद 3 दिवस 4 दिवस जाऊन राहू शकतो. पण आता सतत आम्ही रिसॉर्टमध्ये जाऊ शकत नाही ना. म्हणजे एखाद्याला जर असं वाटलं की आपण थोडंसं असं एक गावाकडचा फील घ्यावा, निसर्गाचा फील घ्यावा, तर त्यांनी काय करायचं? कारण सारखं तर तुमच्या रिसॉर्टमध्ये येऊन ते खूप महागाईचं पण होईल आणि सारखं सारखं काम सोडून ते पण करू शकत नाही. ते तुम्ही म्हणालात ते एकदम बरोबर आहे. तर जसं जेव्हा तुम्ही मनापासून तुमच्या कामावर प्रेम करता ना, तेव्हा परमेश्वरच तुम्हाला प्रेरणा देत राहतो. तर अशीच रिअल इस्टेटची प्रेरणा मला पाहुण्यांच्याच गेस्टच्याच सजेशनमधून मिळाली. ज्या आता तुम्ही म्हणालात तसंच मला ग्राहक म्हणायला लागले की हो आम्हाला हा अनुभव आवडतोय, पण सारखं सारखं येणं काय आहे. मग मला आमचं पण असं एखादं बंगला असा निसर्गात असेल का काय असेल, त्याच्यावरून म्हटलं की नाही आता डेव्हलपमेंट म्हणजे आपण प्रोजेक्ट असा करूया की जो निसर्गात असेल, लोकांना त्यांच्या मालकीचा बंगला मिळेल आणि कन्सेप्च्युअली निसर्ग जपता येईल. म्हणजे कॉन्क्रीटाईज ह्याच्यामध्ये बंगला नाही, म्हणजे तो माउंटन रेंजचा हे नाही. माउंटन रेंजचा प्रोजेक्ट सगळे निसर्गातच आहेत आणि तुम्हाला हिरवळ तिथे नॅचरल हिरवळ, निसर्गाची हिरवळ दिसेलच. म्हणजे हां, म्हणजे 1 BHK 2 BHK आहे, त्यांना आपलं असं स्वतःचा बंगला, अंगण, झाडं वगैरे असं हवं असतं ना. हो. काय तुम्ही हे बंगले म्हणजे नक्की कुठे बांधलेत? नाही, हे आता कमीत कमी 20-25 प्रोजेक्ट्स कंप्लीट झाले आहेत आजपर्यंत. पण हे प्रोजेक्ट्स करताना जसं तुम्ही म्हणालात, आज प्रत्येकाचं ना पहिलं घर झालं ना की त्याचं स्वप्न दुसरं की बंगला असावा. फार्म हाऊस म्हणा किंवा बंगला असा की तिथे त्याने विकेंडला जावं, तो रिलॅक्स होऊन परत येतो आणि मग परत कामाला लागतो सोमवारपासून. हा एक जनरल. पण तो नुसता जाऊन जर तो निसर्गात गेला आणि त्याला किशाला परवडणारा जर प्रोजेक्ट असेल, कारण का कसा आम्ही प्रीमियम प्रोजेक्ट्स आमचे होते, ते पण मला तुम्हाला सांगायला तो एक घटना ती सांगायला मला आवडेल की सुरुवातीला ना प्रीमियम प्रोजेक्ट्स होते, म्हणजे थोडेसे हायर कॉस्टचे प्रोजेक्ट्स होते. तर एकदा अशी घटना झाली की शनिवार रविवारी साईट व्हिजिट्स असतात, बघायला येतात. म्हणजे तेव्हा मी योगायोगाने त्या प्रोजेक्टवर होतो. तर एक साधारण 27-28चं कपल होतं. ती त्यातल्या ज्या मॅडम होत्या त्या खुशही होत्या आणि थोड्या अस्वस्थ पण होत्या आणि त्यांच्यात काहीतरी अशी कुजबूज चाललेली होती त्या दोन्ही यंग कपलमध्ये. तर मी माझ्या सेल्स टीमला बोलवलं, म्हटलं त्यांचं काय आहे, म्हणजे ते असं त्यांचा प्रॉब्लेम काय आहे. तर म्हटलं त्यांना जरा मला भेटायला सांगा. तर ते दोघंही आले. म्हटलं काय झालं, तर ती जी मुलगी होती ती मला म्हणाली की सर आम्हाला खूप आवडलं आहे हो, आम्हाला वाटतं आमचा असावा, पण हे बजेट नाही आमचं. मग मी त्यांना विचारलं साधारण तुमचं बजेट काय, तुम्ही काय करता. तर ते साधारण मध्यमवर्गीय लोक होते. मग त्यांच्या बजेटचा अंदाज घेतला आणि म्हटलं की ठीक आहे, तुम्हाला हे नाही परवडत आहे, पण लवकरच तुम्हाला फोन येईल की तुमच्या बजेटमध्ये काहीतरी असेल, तुम्ही तो प्रकल्प बघून घ्या, तुम्हाला आवडला तर पुढे जा. आज मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की आज ते कपल माझ्या प्रोजेक्टमध्ये 2.5-3 वर्षापूर्वी
त्यांनी ते बंगल्याचं पोझिशन घेतलं. आज दर विकेंडला 2दा तरी महिन्यातून विकेंडला येऊन, आज त्यांना बाळ पण झालं, म्हणजे तेव्हा ते न्यूली मॅरिड होते, ते सगळेजण त्यांचे नातेवाईक येऊन मजा घेतात. कधी मी योगायोगाने त्या प्रोजेक्टवर असेन, आवर्जून बोलतात, सर चहा पिऊनच जा, त्या चहाचा गोडवा वेगळाच आहे असं. छान, खूप छान. पण मग हे अफोर्डेबलमध्ये येतं का? हो, अफोर्डेबलमध्ये येतं. कुठे आणि हे पेणला आत्ताचा जो करंट अफोर्डेबल प्रोजेक्ट आहे तो पेण नागोठण्याच्या जवळ आहे. म्हणजे मुंबईपासून जवळ आहे ना? एकदम जवळ, म्हणजे आता 1.5 तास. हां, 1.5 तास. आणि आता जे नवीन एअरपोर्ट होते त्याच्यापासून अर्ध्या तासावर, नवी मुंबई एअरपोर्ट जे होते फक्त अर्ध्या तासावर आहे. म्हणजे अगदी जवळ आहे आणि तिकडे निसर्गाच्या जवळ आहे. निसर्गातच ते केलेलं आहे. म्हणजे मी प्रोजेक्ट डेव्हलप करताना ना आर्किटेक्ट बरोबर माझे वाद होतात. तो जेव्हा लेआउट करतो तेव्हा म्हणतो की हा रस्ता असा नाही, हे झाड मध्ये येत आहे, आपण कापून काढूया. म्हटलं हे पाप माझ्याकडून नाही होणार. माझ्या लेआउटचे ना असे वाकडे तिकडे रस्ते आहेत त्या लेआउटमध्ये. दिसत पण छान असेल ना असं? हां, ते बनल्यानंतर दिसतात, पण तो लेआउट बघताना हे काय केलं, जे आर्किटेक्ट सरळ लाईन्स मारतात त्यांना ते सुरुवातीला वेगळं वाटतं, पण जेव्हा ते झाडमध्ये 30-35 वर्षाचं 40 वर्षाचं झाड तुम्ही तुमच्या रस्त्यात येतं म्हणून 2 मिनिटात तोडून टाकणार, म्हणजे मला ते योग्य नाही वाटत. त्यामुळे त्या प्रकल्पात गारवा, म्हणजे सगळ्या माझ्या प्रोजेक्ट्समध्ये ना 1 ते 2 डिग्रीचा फरक असतो टेम्परेचरमध्ये. शहरात जर समजा 30 डिग्री असेल, त्या प्रकल्पात 27-28 डिग्री टेम्परेचर असतं. आणि हे झाडीचा, म्हणजे तिथे झाडं आहेत त्याचा तो परिणाम असतो. म्हणजे पण मग हे घर बांधताना तुम्ही असं वेगळं काहीतरी इको फ्रेंडली किंवा असं बांधता का? हो, त्याचा कसं आहे, जेव्हा घर बांधायचं असतं तेव्हा तो शेवटी त्या ग्राहकाचा निर्णय असतो, पण आम्ही त्याला मनवण्याचा असा प्रयत्न करतो की तुम्ही इको फ्रेंडली घर बांधा. म्हणजे आता आमचा हा जो नागोठण्याचा प्रकल्प आहे तिथे आम्ही चिऱ्याची घरं बांधतो. हां, तर त्या चिऱ्याच्या घरा बऱ्याच जणांनी तशी चिऱ्याची बांधलेली आहेत घरं तिथे. त्या चिऱ्याचा जो नैसर्गिक फायदा आहे, थंड राहतं आणि तुम्हाला प्लास्टर नाही करावं लागत. ते तुम्ही तो तसाच चिरा ठेवू शकता, दिसायला छान दिसतो. तळ कोकणात चिरा वापरतात. एवढ्या जवळ चिरा आजपर्यंत कोणी वापरला नाही, जो मुंबईपासून 1.5 तासाच्या अंतरावर. तुम्ही आणता कुठून तो? हां, आम्ही कोकणातून आणतो. कुठून कोकणामध्ये? कोकणातून आहे, समजा कणकवली आहे किंवा दापोली आहे, जशी अवेबिलिटी असेल तिथून आणून आम्ही सांगतो, आम्ही ते करून देऊ तुम्हाला. कोकणाच्या घराचा एक अनुभव तिथे मिळतो, म्हणजे असं आहे. आणि ना बऱ्याच जणांना असं गावी जावं असं वाटतं, पण होत नाही, कारण आपली नोकरी असते. आणि मला असं वाटतं तुम्ही ते एक हरवलेलं गाव, हा एक कॉन्सेप्ट तुम्ही आणलात ना? होय, हरवलेलं गाव ह्याच्यासाठी आणलं, म्हणजे जो आमचा नागोठण्याचा प्रोजेक्ट आहे त्याला हरवलेलं गाव असं नाव दिलं. याचं कारण का ना, जेव्हा मी आता माझा जनसंपर्क मित्रपरिवार खूप आहे, त्याच्यामुळे लोकांशी बोलताना हे जाणवतं की बरेच जण माझे मित्र तळ कोकणातले आहेत, म्हणजे कणकवली, सिंधुदुर्ग जिल्हा. तर ते म्हणतात अरे पोचायलाच आम्हाला ना 8 तास 9 तास लागतात, नको वाटतं. त्यामुळे फॅमिलीना जाऊन गावी जायचं म्हटलं का नको म्हणतं. पण मला गाव आवडतं किंवा त्यांनाही आवडतं, गेल्यानंतर खुश होतात. मग मी म्हटलं की तुमचं गाव एवढ्या लांब आहे, तेच फिलिंग आपण ग्राहकाला 1.5-2 तासाच्या अंतरावर देऊया. तर म्हटलं मी जर तुला तसं चिऱ्याचं बंगला, तुझं जे घर आपण म्हणतो चिऱ्याचं, ते जर 1.5-2 तासात, तो मला शक्यच नाही होणार आहे. मग म्हणून आम्ही लांबून चिरा आणून हे जो नागोठण्याजवळचा जो प्रकल्प आहे इन द वुड्स, तिथे हरवलेलं गाव नाव दिलं. आणि अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला त्याला. आणि लोकांनी आज तिथे बंगलेही बांधतायत लोक. आणि ते खरंच सांगतात आमचं गाव नव्हतं तर आम्हाला गाव मिळालं. आणि अनेक जणांना अजून एक मला सांगायला आवडेल की बोलताना असं जाणवणार आहे आमचं गाव नाही आहे हो. जे रिसॉर्टला लोक यायची म्हणाले छान आहे पण आमचं गावच नाही.
वडलोपार्जित विकून टाकलं असेल प्रत्येकाच्या याच्याप्रमाणे. तर म्हटलं तुमचं गाव तुम्हाला मी देईन, तुमचं हरवलेलं गाव तुम्हाला माझ्या प्रोजेक्ट्समध्ये मिळेल. कारण का गाव म्हटलं का निसर्गात आलं ना, गाव म्हटलं का नुसता बंगला नाही आला, गावात झाडं आहेत, सगळं जपलेलं असतं म्हणजे त्या प्रकारे. पण मला सांगा, त्या फार्म हाऊसमध्ये शेती करता येईल का? 100% प्लॅनिंग तसंच करतो. आता शेती म्हटली तर कोणी कमर्शियल शेती तिथे करणार नाही. नाही, पण म्हणजे मला पाहिजे थोडा भाजीपाला किंवा असं काही येईल का पिकवता? 100% त्याच ह्याने तो प्रकल्प तयार केलेला आहे. पण तिथली माती चांगली आहे का? सुपीक? माती सुपीक असते. सगळ्या मातीच्या टेस्ट करूनच आपण जागा निवडतो. आणि जी कसं आता जर तुम्ही म्हणलात मला शेती करायची, तर तुम्हाला कमर्शियल नाही करायची, पण एक हाऊस आहे की बाबा माझीच कोथिंबीर मी काढून माझ्या स्वयंपाकघरात वापरली आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हे या आमच्या प्रकल्पात आम्ही यालाच प्राधान्य देतो की तुम्ही या, तुम्हाला काय म्हणजे काय बागेचं, कोणाला बाग लावणं म्हणजे गार्डन करण्याची हाऊस असते, शहरात शक्य नाही, बाल्कनीज छोट्या आहेत, तिथे ते छान प्रकारे करू शकतात. झोपाळा बऱ्याच जणांना पाहिजे असतो, ते आपल्या शहराच्या याच्यात झोपाळा नाही होत. तर एक अंगणात झोपाळा लावला, हे केलं, हे सगळं आहे ना, हे त्यांचं सगळं स्वप्न. पूर्वी ओसरीवर एक झोपाळा ओसरीवर असायचा. झोपाळा. आणि आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही तो जो जुना कड्यांचा असायचा, तो जर तुम्ही म्हणजे आम्ही सगळं त्यांना सपोर्ट करतो, कुठे मिळेल, काय मिळेल, तुम्ही तुमच्या याने बघा. पण हे जर म्हणजे ह्याचं आमचं थोडं सजेशन्स असतात कस्टमरला की तुम्ही असं केलं तर तुम्हाला ह्याची मजा वेगळी येईल. त्या झोक्याची मजा जो बसलाय त्यालाच माहिती. पण आता जर मला असं कुठेतरी समुद्रकिनारी हवं आहे, म्हणजे मला विकेंडला राहायला जायचं आहे, पण मला बंगला नाही परवडला, कारण तुमची मला वाटतं तिकडे बंगल्याची स्कीम नाही आहे, मग काय तुम्ही काहीतरी नवीन प्रोजेक्ट वगैरे? ह्याच्यासाठीच आमचा एक नवीन प्रकल्प येतोय नागावच्या इथे. म्हणजे आता कसं लोकांना हरवलेलं गाव एक आम्ही देतो एका प्रोजेक्टमध्ये. याच्यामध्ये ना तुम्हाला ॲफोर्डेबल स्टेटस म्हणजे काय, कॉन्डोटेल हा कन्सेप्ट आहे. कॉन्डोटेल म्हणजे ती जर तुमचा जो अपार्टमेंट असेल तुमची, ती तुम्हाला 5 स्टार ग्रेडची पुरी असेल. ओके. पण ती तुमच्या ओनरशिपची असेल. आणि ती पुरी डेव्हलपमेंट एखाद्या 5 स्टार हॉटेलसारखी तिथे होणार. म्हणजे काय? म्हणजे सगळ्या फॅसिलिटीज तिथे A ग्रेडच्या असणार. तुमची रूम तुम्हाला जर उद्या रेंटवर द्यायची झाली, म्हणजे Airbnb आहे या बाकीच्या ह्याच्यात आहेत, तर तुम्ही ती तुमची रूम देऊ शकता. एकच रूम असणार तिकडे? एकच रूम, प्रत्येकाला एक रूम, म्हणजे स्टुडिओ. हां, इट इज इन स्टुडिओ अपार्टमेंट. तुम्हाला 1 पाहिजे, 2 पाहिजे, 3 पाहिजे, ते तुम्ही घेऊ शकाल. पण तुम्ही उद्या सांगू शकाल की अलिबागसारख्या ग्लॅमरस ठिकाणी आय एम द शेअर होल्डर ऑफ वन ऑफ द 5 स्टार हॉटेल्स. पण मग मी ते विकत घ्यायचं? तुम्ही विकत घ्यायचं, तुमची ओनरशिप असणार. हां, कितीला मिळतं साधारण ते? आता आमचा प्रोजेक्ट लॉन्च व्हायचा आहे, पण साधारण 10 लाख, 15 लाख त्याची जी असेल किंमत ती सगळ्यांना सरप्राईज करणारी असेल. आणि आम्ही चालू केलं का माझ्या मते ती प्री बुकिंग मध्येच बरंच होऊन जाईल. काहीतरी आपल्या प्रेक्षकांना थोडीशी सांगा, परवडेल अशी, असं मी म्हणून. 10 लाख 5 लाख सगळ्यांना परवडेल. म्हणजे मला असं वाटतं 5 लाख तुमचं सुरू झालं की आपण हे परत एकदा बघायचं पॉडकास्ट. 5 लाख असेल मला वाटतं. आय डोंट नो. चला ठीक आहे, हरकत नाही. पण काय अम्युनिटीज काय आहेत तिकडे? नाही, त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही बेसिकली कसं आहे की जेव्हा तुम्ही आता वीकेंड होमला जाता, तेव्हा जेव्हा तुमचा बंगला असतो ना, तुम्ही तिथे जाऊन 2-3 दिवसाच्या स्टेने जाता. पण हा जो आहे अजून तुमचं लाईफ जर फास्ट असेल तर तुम्हाला एकच रात्र जाऊन यायचं आहे पटकन तुमच्या याच्यावर, किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलला घेऊन जायचं आहे. तर तिथे जेव्हा तुम्ही ह्या कॉन्डोटेलमध्ये जेव्हा तुम्ही युनिट घेणार, तेव्हा तुम्हाला रेस्टॉरंट फॅसिलिटी, सगळी हॉटेलची फॅसिलिटी मिळणार. इट विल बी चार्जेबल ऑब्व्हियसली, पण तिकडे जाऊन स्वयंपाक करायची भानगड नाही. स्वयंपाक करायची भांडण, तुम्हाला हाऊसकीपिंग बघायची हे नाही.
तो सगळा स्टाफ तिथे हाऊसकीपिंगचा स्टाफपासून सगळा अच्छा, असणार. म्हणजे सगळंच सगळंच म्हणजे, हां. सर्व्हिस्ड अपार्टमेंट. सर्व्हिस अपार्टमेंट लाईक, पण यू आर अ शेअर होल्डर. शेअर होल्डर का म्हणतो, तुम्ही त्या पूर्ण स्कीमचा एक भाग आहात. मग तुम्ही 1 युनिट घ्या, 2 युनिट घ्या, म्हणजे आपण इथे कसा एखादा फ्लॅट विकत घेतो तसा तो घ्यायचा आहे. तसाच ओनरशिपच आहे तुमची. पण सांगायला तुम्ही सांगू शकता की मी त्या या 5 स्टारचा भाग मी आहे, ओके. ती आहे, त्याच्यात माझं पण अपार्टमेंट आहे, तुला जायचं तू जाऊन ये. पण आता बऱ्याच जण, म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की मी किती वेळा जाऊन जाणार आहे. म्हणजे मी एवढी इन्व्हेस्टमेंट करायची आणि मी किती महिन्यातनं 1-2 महिन्यातनं 2 दिवस जाऊन राहणार, उरलेले दिवस ते तसंच पडणार अपार्टमेंट. मग त्याच्यासाठीच हे जे बाकीच्या सगळे जे आहेत, म्हणजे Airbnb आहे, या सगळ्याचा सपोर्ट आम्ही करणार. अच्छा, म्हणजे आपण ते रेंटवर रेंटवर गॅरंटी आपण नाही देणार, पण तुम्ही, दॅट इज अन पॉसिबिलिटी, तुम्ही ते करू शकता. रेंटवर हे करू शकतो. रेंटवर तुम्ही करू शकता. हां, बरोबर आहे. पण त्याच्यासाठी जो काय सपोर्ट लागेल तो आपण 100% त्याला देणार. त्यामुळे तो एक येणारा अतिशय आगळा वेगळा आहे आणि तो आल्यावर थोडंसं म्हणजे खूपच छान आहे आणि माझ्या मते ग्राहकांसाठी ते खूपच चांगलं असावं असं मला वाटतं. पण हे सगळं ना, तुम्हाला नावं सुचतात कुठून? सुंदर सुंदर एवढी वेगळी वेगळी. कसं, जेव्हा म्हणजे सांगायचं झालं तर जेव्हा तुम्ही आतून प्रेम करता ना, जसं प्रेयसीला काही लाडात प्रियकर नावाने हाक मारतो, ते त्याला आतून येतं, तो कॉपी नाही करत. तसं ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे, आज माझ्या प्रकल्पांवर, माझ्या कामावर आहे ना, म्हणजे मी काम करतो असं नाही वाटत मला. आय एन्जॉय माय वर्क. म्हणजे माझ्यासाठी ते ना भक्ती आहे, म्हणून थकायला होत नाही. मी विचारणारच होते तुम्हाला, कारण ही आज आपला पॉडकास्ट होईपर्यंत मला वाटतं बरेच महिने बोलणं चाललेलं, तुम्हाला वेळ मिळत नव्हता. तुम्ही किती तास काम करता? नाही, मोजत नाही, पण मला वाटतं 7 दिवस 24 तास काम करता. 7 दिवस करायला सुट्टी घेतच नाही कधी? सुट्टी नाही. मग ही प्रेरणा कुठून मिळते? प्रेरणा ना, ग्राहकांचं जे समाधान बघतो ना, की अजून वाटतं अजून करावं, अजून लोकांची स्वप्न पुरी करावीत, अजून लोकांना अनुभव द्यावा वेगवेगळा. ती जी आहेत त्या गोष्टी मला चार्ज ठेवतात. आणि ऑब्व्हियसली माझा स्टाफ इतकी मेहनत करतो, त्यांच्यामुळेच चालतं. मी फक्त समोर येतो. मेहनत सगळ्यांची, म्हणजे माझ्या रिसॉर्टमधल्या मोरीवाल्या मुलाची पण त्याच्यात मेहनत आहे. तेव्हाच पाहुण्याला सेवा मिळते ना, तो खुश होऊन जातो. समोर मॅनेजर येतो, पण अख्खी टीम आहे. आज पॉडकास्टला मी बसलोय, पण माउंटन रेंजची सगळी टीमच बसली असं मी समजतो. म्हणजे एवढे तुम्ही व्यस्त आहात तरी तुम्ही अजून एक गोष्ट करता ज्याच्यामध्ये मला खूप इंटरेस्ट वाटला, ते म्हणजे तुम्ही शिक्षणामध्ये जी मुलं आहेत त्यांच्या शिक्षणामध्ये तुम्ही खूप कार्य करताय. मला वाटतं तिथे तुमचं योगदान खूप आहे, तर त्याबद्दल सांगा. योगदान खूप आहे असं मी म्हणणार नाही, पण फाउंडेशन एक 15 वर्षापूर्वी मी भाग्यश्री फाउंडेशन चालू केलं. भाग्यश्री माझ्या आईचं नाव, ती आज हयात नाही आहे, पण तिच्या स्मरणार्थ मी ते चालू केलं. आणि भाग्यश्रीचा अर्थ पण असा आहे की तुमच्या भाग्याची श्री. त्यामुळे आईच्या नावाने भाग्यश्री फाउंडेशन हे फाउंडेशन 15 वर्षापूर्वी चालू केलं सुमारे. आणि माझा फाउंडेशनच्या मागचा उद्देश एकदम क्लिअर होता. आपल्याला शिक्षण क्षेत्रात, म्हणजे मला ना उद्याचा नागरिक घडवायचा आहे देशाचा, माझ्या परीने जे काय होईल ते. त्यामुळे मला ना एज्युकेशनमध्येच काम करायचं होतं. म्हणून भाग्यश्री फाउंडेशनचं जर तुम्ही लोगो बघितलात तर एज्युकेशन, सपोर्ट, पॉवर आणि विजडम ह्या 4 स्तंभ आहेत त्याला. म्हणजे आपण जर यंग म्हणजे तरुण पिढीला, तरुण म्हणजे शाळेतल्या मुलांना तुम्ही नीट एज्युकेशन दिलं, एज्युकेशनवर मी सांगीन नंतर, एज्युकेशन दिलं, त्या एज्युकेशनसाठी जनरली शब्द अंडर प्रिव्हिलेज असतो, तो शब्द मला मनापासून आवडत नाही. मी म्हणेन दे हॅव अ चॅलेंज इन देअर लाईफ फॉर द बेसिक नीड्स.
त्या ते मुलांना. सो तो जो त्यांचा चॅलेंज आहे शिक्षणाचा, त्याच्यासाठी फाउंडेशन सपोर्ट करेल त्यांना. मग ते एज्युकेट झालं, ती मुलं एज्युकेट नीट झाली की त्यांच्यामध्ये एक ताकद येईल. दॅट इज पॉवर, सेल्फ कॉन्फिडन्सची ताकद. एज्युकेशन आणि मग पॉवर. हां, एज्युकेशनसाठी सपोर्ट फाउंडेशन करणार. मग ते एज्युकेट झाल्यानंतर त्यांच्या क्षमता येईल. दॅट इज पॉवर. आणि एकदा क्षमता आली ना की तुमचं विजडम वाढून जातं. दृष्टिकोन आहे ना जीवनाचा बदलतो, तो टोटली बदलतो. आणि एज्युकेशन माझ्या दृष्टीने इट इज नॉट ओनली ते फक्त शालेय एज्युकेशन नाही मला म्हणायचं, पुस्तकी एज्युकेशन नाही. गणितात किती मार्क मिळवले, भाषेमध्ये प्रावीण्य, तो एक भाग झाला. एज्युकेशन म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला जाणीव असणं सगळ्या गोष्टींची, जागरूकता. ह्याच्या दृष्टीने आपण एक मोहीम चालवतो, सक्षम नागरिक मोहीम. तर ही आपण स्टेट गव्हर्नमेंटबरोबर, आपल्या राज्य सरकारबरोबर मिळून सगळ्या जिल्हा परिषद शाळा आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या शाळा इथे आपण ही मोहीम चालवतो. त्या मोहिमेमध्ये सक्षम नागरिक मोहीम म्हणजे काय, उद्याचा नागरिक मला सक्षम करायचा आहे. तर उद्याचा नागरिक मी कधी सक्षम करू शकतो, तर तो आत्ता ज्या शालेय वयात आहे त्यालाच आपण घडवू शकतो, त्यालाच आपण नीट शिस्त लावू शकतो, त्यालाच आपण सेल्फ डिसिप्लिन शिकवू शकतो. तर हा जो आहे तो आम्ही सक्षम नागरिक मोहीम ही आम्ही मोहीम चालवतो. आणि त्याच्यामध्ये 2 भाग आहेत, रोजनिशी उपक्रम आणि आत्मनिर्भर युवक. रोजनिशी. हां, रोजनिशीमध्ये शिक्षकांचं आपण ट्रेनिंग घेतो. आणि त्या शिक्षकांना आपण मुलांकडून रोजनिशी लिहून घ्या. साधी गोष्ट आहे एकदम. रोजनिशी म्हणजे डायरी लिहिणं, जर्नलिंग सध्याच्या याच्यात म्हणतात. हां, ते त्यांच्याकडून लिहून घेणं. तर जेव्हा त्यांना आम्ही सांगितलं तेव्हा ते म्हणाले की अरे रोजनिशी म्हणजे काय लिहून घ्यायचं, आज हे शाळेतलं 5वीतलं 6वीतलं मूल काय लिहिणार. आणि हा वयोगट कुठला, म्हणजे कुठल्या इयत्तेपासून कुठल्या इयत्तेपर्यंत? एक साधारण 5वी ते 8वी ते 9वी त्याच्या ह्याच वयोगटात आपण कॉन्सन्ट्रेट करतो. कारण का तेव्हाच मूल घडत असतं. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये आपण त्या रोजनिशीमध्ये सुरुवाती आपण ट्रेनिंगला असं सांगतो शिक्षकांना, तुम्ही काही लिहून घ्या. म्हणजे तू शाळेतून येताना मित्राबरोबर काय केलंस बाबा, कुठे गोळी घेतलीस लिमलेटची किंवा काय केलंस, हे तू लिहून काढ. मग हे जेव्हा शिक्षक त्यांच्याकडून लिहून घ्यायला लागले तेव्हा आज शिक्षक सांगतात आमचं बॉन्डिंग इतकं छान झालं मुलांबरोबर की ते आज व्यक्त होतात आमच्याकडे. आणि तोच आपला फाउंडेशनचा उद्देश आहे की मुलांनी कोणाकडे तरी व्यक्त व्हावं. कारण का ते ज्या चॅलेंजिंग सिच्युएशनमधून येतात, त्यांचे आई वडील अशिक्षित असतात, वडील व्यसनी असतील, काय असेल, या सगळ्या गोष्टीतून ती मुलं येतात. तर त्यांना कोणतरी एक मित्र कम गुरु असं त्यांना तो शिक्षक बनून जातो. पण म्हणजे ह्याच्यामागे संकल्पना अशी आहे की ती रोजनिशीमध्ये रोज मुलांनी काहीही लिहायचं, व्यक्त करायचं, काही. म्हणजे हल्ली आपण जे म्हणतो की एक्सप्रेशन थांबलंय. येस, भावना, येस, काय वाटतंय ते सगळं ते उतरवतात त्याच्यात, सगळं उतरवतात. आणि मग ती वही जाते शिक्षकांकडे. मग ते शिक्षक वाचून त्याप्रमाणे त्यांना त्यांच्याशी संवाद साधतात. हां, त्याच्यामुळे ना शिक्षकाला त्याच्या घरी काय आहे ते समजतं. म्हणजे तो ना लिहिताना लिहितो, मला आज आईनी मी आज काय गोड मी काय गोड खाण्यासाठी हट्ट केला पण मला आईने दिला नाही, आईने धपाटा मारला. मग ह्याला कळलं अरे हा कुठल्या बॅकग्राऊंडवरून येतो. या शिक्षकांना कळलं त्यांच्या घरी काय चाललं. तर आपल्याला जर मुलाला घडवायचं आहे ना, त्याला बॅकग्राऊंड आपल्याला समजणं गरजेचं आहे. नुसतं लेक्चर देऊन नाही होणार ना, त्याला कसली गरज आहे हे महत्त्वाचं आहे. तर त्या ह्याने तो प्रकल्प आपण चालवतो. आणि हे तुम्ही शिक्षकांना शिकवता? हो, शिक्षकांना ट्रेनिंग देतो. शिक्षकांना शिकवणं ते ऑलरेडी आहेत, त्यांना एक त्या टाईपचं ट्रेनिंग की तुम्ही कसं करा, तुम्ही कसं घ्या. म्हणजे कारण का त्यांनाही काही गोष्टी माहिती नसतात. म्हणजे तर हे आपण शिक्षकांना सांगतो आणि त्यांच्याच सहकार्यामुळे
हे सगळं चालतं. आपण फक्त एक दिशा दाखवतो, ते करतच असतात. त्यांचं प्रचंड सहकार्य असल्यामुळे हे होतं असं आहे. आणि छान त्यांचं नातं निर्माण होत असेल ना नातं शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं. होय होय. तेच महत्वाचं आहे. त्याच्यामधला दुसरा प्रकल्प आत्मनिर्भर युवक. ह्याच्या मागची संकल्पना काय होती की मला स्वतःला डिफेन्समध्ये जायचं होतं. तर मी काही कारणास्तव जाऊ नाही शकलो. पण जे डिफेन्सची जी लोक आहेत ना, त्यांच्याकडे एक बेसिक डिसिप्लिन असतं. हो, म्हणजे लोकांना सोल्जर म्हटलं की तो कवायतच करतो असं नाही आहे. त्याच्याकडे बेसिक, तो तुम्हाला चालता बोलतानाही तुम्हाला समजेल की अरे ह्याच्यात काहीतरी वेगळं आहे. दोज आर कॉल्ड ऑफिसर्स क्वालिटीज, म्हणजे जेंटलमन क्वालिटीज ज्याला आपण म्हणतो. बेसिक आहे. म्हणजे स्त्री असेल तर तिला पहिली सीट देणं, मग ती कुठल्याही वयाची असो. दॅट इज अन ऑफिसर्स क्वालिटी, दॅट इज अन जेंटलमननेस व्हॉट इज कॉल्ड ॲज. पण तो त्या मुलांना त्या वयापासून शिकवला की सेल्फ डिसिप्लिन म्हणजे काय. व तो 7ला उठणार म्हणालायस ना सकाळी, तर तुला 7ला उठायचं आहे. मग 7ला उठून 7:30ला उठतो. जे ठरवशील ते कर. हे त्यांच्या वयात त्याप्रमाणे त्यांना थोडं आपण गायडन्स देतो. म्हणजे प्लस आता ह्या सगळ्या मुलांना ना एवढा एक्सपोजर नसल्यामुळे त्यांना कुठे कोर्सेस आहेत, डिफेन्समध्ये कसं जायचं, काय करायचं, कुठे ॲप्लिकेशन करायचं. तर माझे अनेक मित्र डिफेन्समध्ये आहेत जे रिटायर्ड झाले आहेत, काही आत्ता सर्व्हिसमध्ये आहेत. मग मी त्यांना बोलवून त्यांच्याकडून त्यांना त्यांचा गायडन्स देतो त्या विद्यार्थ्यांना. कुठे ॲप्लाय करायचं, बाबा NDAत जायचं तर काय ॲप्लिकेशन करायला पाहिजे, कुठल्या कुठल्या आहेत, टेक्निकल लाईन कुठली, अशा बाकीच्या ज्या त्यातल्या बारकाई आहेत त्या त्यांना आपण आवड निर्माण करतो. माझं म्हणणं काय, प्रत्येकाने माझ्या देशाच्या प्रत्येक नागरिकांनी सैनिक असावं, युनिफॉर्म असो नसो. म्हणजे काय, कारण हे खूप मोठं वाक्य झालं. हो, सैनिक असावं याचा अर्थ की देशप्रेम पहिलं. हां, पहिलं देशप्रेम, दुसरं डिसिप्लिन, म्हणजे की काय चूक काय बरोबर, शिस्त काय चूक काय बरोबर. आणि जर चूक आहे, जसं आपण आता युद्धात काय होतं, शत्रूला आपण त्या माणसाला मारत नाही गोळी, त्या शत्रूला मारतो. तिथे तो माणूस नाही आहे, तो शत्रू आहे. तसं जे समाजात चुकीचं आहे ते शत्रू आहेत. त्यांना त्यांच्या विरुद्ध लढण्यात किंवा त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्यात, किंवा तुमच्या स्वतःवर काय अत्याचार होत असेल, काही चुकीचं होत असेल, जसं मुलींच्या बाबतीत एक शालेय वयामध्ये काही चुकीचं काही घडत असेल त्या मुलीबरोबर, तर ती व्यक्त कोणाकडे होणार, कारण का तिचं बॅकग्राऊंडच त्या मुलांचं नाही आहे की ती कुठे होणार. मग तेव्हा या शिक्षकांशी त्यांचा जो बॉन्ड तयार झालेला असतो ती तिथे व्यक्त होऊ शकते. किंवा ह्या सगळ्या ह्याच्यामधून तिला ते येतं की नाही, मला कोणाला तरी सांगणं गरजेचं आहे. ते ठेवून देत नाही स्वतःजवळ, ठेवून देत नाही, व्यक्त होतात. कारण का रोजनिशी थ्रू आपण त्यांना व्यक्त व्हायला शिकवलेलं आहे. ते फार महत्वाचं आहे. बोलली नाही तर ती लिहिते पण की मला आज काहीतरी बरोबर नाही वाटलं, तर तो शिक्षक ते वाचून तिला कॉन्फिडन्समध्ये घेऊन बोलू शकतो. ही जी काय आपल्याकडून होऊ शकतं ते आपण करण्याचा प्रयत्न करतो असं आहे. मग आत्मनिर्भरमध्ये आणखीन काय प्रशिक्षण मिळतं का त्यांना? हा, प्रशिक्षण कुठे तुम्ही घेऊ शकता, कारण का आपण प्रशिक्षण देत नाही, कारण का त्यांचा शालेय त्या टाईम टेबलमध्ये तेवढा वेळच त्यांना स्पेअर करणं नाही. पण तुम्ही प्रशिक्षण घ्यायचं झालं कुठे तुम्ही घेऊ शकता, आपण तो सगळा गायडन्स देतो आणि बेसिक डिसिप्लिन त्यांना शिकवतो. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये बा तुम्ही PT जो क्लास आहे तो तुम्ही अशा अँगलने अटेंड करा, तुम्ही फिजिकली फिट राहायला पाहिजे, तुम्ही ॲक्टिव्ह राहायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण त्यांना एका छान प्रकारे त्यांना आपण प्रोत्साहन देतो. हे करच नाही सांगत, अरे असं केलं तर असं होऊ शकतं. अशा किती शाळा आपल्याकडे आहेत आता? 2-2.5 हजार शाळा असतील आपल्याकडे.
एवढ्या? हो. आणि किती मुलं आहेत साधारण एका वेळेला किती शिकत असतात हे? नाही म्हणजे आता साधारणपणे आपल्याकडे ना 1,500 ते 2,000 शिक्षकांना आपण ट्रेनिंग देतो. त्यांच्या प्रत्येक वर्गात नाही म्हटलं तरी 25-30 जरी मुलं पकडली तरी ती तेवढी संख्या होते. पण माझ्यासाठी संख्येला महत्त्व नाही आहे. एक जरी मुलगा तयार झाला उद्या की मी माझं करू शकीन अशा परिस्थितीतून आलेला मुलगा किंवा मुलगी, ते फाउंडेशन उभारण्याचं माझं जे उद्दिष्ट होतं ते पूर्ण झालं असं समजेन मी. तुम्ही स्वतः भेटताय मुलांना जाऊन? हो शाळांमध्ये? हो, शाळांमध्ये भेटतो, शिक्षकांबरोबर संवाद साधतो. तेव्हा ते आम्ही बक्षिसं देतो. म्हणजे बाबा कोणाची रोजनिशी चांगली झाली आहे, मग त्या वर्गात मग ते रोजनिशी लिहिण्यात आहे ना, कसं तुम्ही लिहा म्हटलं का मुलं नाही करणार. तुम्हाला त्याला गुंतवायला पाहिजे, करायला लावायला पाहिजे. मग आम्ही बक्षिसं देतो, मग त्याचं कौतुक करतो त्या मुलाचं मुलीचं, अरे ह्यांनी छान लिहिली, तुम्ही पण लिहू शकता. तेवढंच हवं असतं मुलांना. मग ते तिची रोजनिशी, मग अरे हिनी लिहिली का, मग मी पण माझं पण व्यक्त करते. मग मी सरांना सांगते, टीचरला सांगते, जे असेल ते भेटून खूप आनंद होतो. पण म्हणजे हे कार्य करण्यामध्ये एक समाधान मिळतं. नाही, हे खरं म्हणजे तुम्ही नाही म्हणता, पण हे खूप मोठं योगदान आहे. कारण ही पुढची पिढी आहे आणि ह्यांना एवढा ॲक्सेस नाही आहे जेवढा अशा बाकीच्या मुलांना जेवढा असतो तेव्हा. आणि मला फार आवडलं, म्हणजे रोजनिशी हे इतकं छोटं आहे आणि त्याचा इम्पॅक्ट एवढा मोठा आहे, खूप खूप मोठा. आणि याच्या हे काही तुम्हाला ॲडवायझरी असतात बोर्डवर किंवा असे काही? हो, नाही, बरेच म्हणजे मोठे विख्यात सगळेजण ह्याच्यामध्ये खूप सहकार्य करतात आणि गायडन्स पण खूप देतात. खरं सांगायचं, फाउंडेशन हे म्हणजे मी एक फॉर्म केलं आहे ते, पण ते चालवतात हे सगळेच. म्हणजे त्यामुळे त्याच्यानुसार अनेक जणं आहेत, दिग्गज लोक आहेत त्याच्यामध्ये. ते सगळ्यांनाच मी मनापासून त्यांचे आभार मानतो की त्यांनी आज त्यांचा सगळा त्यांची एक्सपर्टीज म्हणा, हे म्हणा, ते त्यांनी आम्हाला दिलं आणि त्याच्यामुळे हे कार्य चालू राहू शकतं आहे. म्हणजे सध्याच्यानं तरुण मुलांना, म्हणजे तुम्ही या लहान वयोगटामधल्या मुलांना घडवताय, पण थोडंसं ना 18-20 वर्षाच्या मुलांना सुद्धा ना कळतच नाही काय करावं, कारण इतकं सगळं त्यांना दिसत असतं ना. मग अशा वेळेला त्यांना कुठेतरी पर्पज माहीत नसतं, त्यांचं गोल माहीत नसतं काय आयुष्यात करावं. तर अशा वेळेला तुम्ही त्यांना काय सांगाल? हां, ह्याच्यासाठी ना मी महिन्यातून 1 दिवस आहे ना एक डेडिकेट करतो. कारण का जो बाकीचे प्रकल्प फाउंडेशनच्या अंडर आहेत चालू, त्याच्यात बाकीच्यांचा बराच सहभाग आहे. पण इथे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातले जे अनुभव आहेत त्याच्यानुसार मी तरुण पिढीला, म्हणजे जी काही मुलं थोडी, आजकालची तरुण पिढी इतकी प्रेशराईज्ड आहे ना, कन्फ्युज्ड आहे, प्रेशराईज आहे. म्हणजे आईवडिलांचं प्रेशर आहे, तू हेच कर, त्याला त्याच्यात आवड नसते पण तरी तो ते करतो आणि मग एका स्टेजला येऊन फ्रस्ट्रेट होतो. मग मी अशा जणांसाठी ना मी 1 दिवस डेडिकेट करतो आणि ह्या येते विद्यार्थ्यांचं, म्हणजे ह्या येते मुलांचं मी काउन्सिलिंग करतो. पण तसा फिक्स असतो का, म्हणजे आपल्या प्रेक्षकांपैकी जर तरुणांना जर तुमचा ॲडवाईस हवा असेल तसा कुठला एक फिक्स दिवस असतो का? नाही, फिक्स दिवस नसतो. आत्ता सगळ्यांसाठी ना, आत्ता जे माझ्या कॉन्टॅक्ट थ्रूच आहे त्याच्या थ्रूच येतात. मग मी सांगतो किंवा ठीक आहे आता हा येते रविवार ह्या महिन्याचा मी ठेवलेला आहे. मग ते त्यांच्या ओळखीतून, नातेवाईकातून तिथे सांगतात की ह्या ह्यांना आहे. मग काही पॅरेंट्स मुलांना घेऊन येतात. मग मी माझ्या ह्याने त्याची जी काही समस्या असेल ती मी माझ्या ह्याने त्याला गाईड करण्याचा प्रयत्न करतो. दिशा मिळते त्यांना. हां, त्यांना दिशा मिळते. आणि ह्याचे मी पैसे पण घेतो या काउन्सिलिंगचे. ते म्हणजे मी 11 रुपये घेतो. मी पैसे घेतो म्हटलं अरे बापरे किती. तर ह्याचे 11 रुपये घेतो. ह्याचं कारण का, तुम्ही म्हणाल 11 रुपये का? जर त्या तरुणाला जर खरंच काही माझ्याकडून मिळालं असेल आणि जर त्याच्या आयुष्यात बदल झाला
आणि जर मी आत्ता काहीच घेतलं नसेल तर त्याला आयुष्यभर वाटत राहील की मी सरांचं देणं लागतो, मला काहीतरी देणं आहे. तर माझा उद्देश असा आहे की तुझं जे काय देणं आहे ते परमेश्वराकडे असून दे. मी माझ्या ह्याचे मोबदला घेतलेला आहे. छान. त्यामुळे आता तुझं देणं काही नाही आहे माझ्याकडे, असेल तर घेणंच आहे. परत आलास खुश होऊन तेव्हा खुश असशील तर धन्यवाद म्हणायला 100%. खूप छान. खूप उदात्त कार्य आहे हे आणि हे खूप हवं आहे सध्याच्या पिढीला. एकदा काय झालं म्हणजे मी ना पॅरेंट्सना पण थोडं सांगायला मला आवडेल की एकदा माझ्याकडे ना अशीच एक फ्रस्ट्रेटेड म्हणजे पॅरेंट्सच्या दृष्टीने तो मुलगा फ्रस्ट्रेटेड होता. मग म्हणाले की सर याला जरा तुम्ही गाईड करा. तर मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही बाहेर थांबा, मी याच्याशी एकट्यात बोलतो. पण त्या मुलाची आई बसली बरोबर. नाही म्हणाले मला बसायचंच आहे. त्याला विचारते मुलाला तुला चालेल ना. आता तो ऑलरेडी फ्रस्ट्रेट, तो बोलला बस मग. तर तो बसला. मी म्हटलं काय करतोस, काय त्याला मार्क कमी पडलेले काय होतं. हा ना असाच आहे. आईच आहे ते बोलायला लागली की हा असाच आहे, ह्याला अभ्यासच करायला नको, ह्याला हेच करायला नको. हा ना नुसता खेळतो, म्हणजे काय टेबल टेनिस खेळायचा, ह्याला हा आपला जरा काय झाला अभ्यास सोडून टेबल टेनिस खेळायला जातो. मग मी म्हटलं ह्याच्यात काय चूक आहे. म्हटलं त्याला टेबल टेनिस आवडतं, तो गणित कुठून शिकेल आज. तुम्ही त्याला अकॅडमी बघा एखादी जिथे टेबल टेनिसला त्याला वाव मिळेल. त्या मुलांनी मला 4 सांगितले सर हे क्लासेसमध्ये असं टेबल टेनिस चालतं. म्हटलं त्याच्यात अभ्यास आहे, आवड आहे तर तो आवडीने करतो. मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही त्याला तेच करायला लावा. तुम्ही नाही तुमच्या ह्याने तो करिअर करायला नाही आहे. पालकांचंच काउन्सिलिंग म्हणजे. हां, आता त्याच्याबरोबर पालकांचं पण झालं आणि तो इतका फ्री होऊन गेला नंतर की त्याने अभ्यासातही मग चांगले मार्क मिळवले. कारण का तो ओपन आउट झाला, त्याची जी इच्छा आहे ती ओपन झाली ना. अशा अनेक जणांचे किंवा काय त्या छोटीशी गोष्ट असते जी. पण जसं कुसुमाग्रजांची त्या कवितेत आहे की फक्त लढ म्हणा, एखाद्या गाईड करू नये, प्रत्येकाला फक्त लढ म्हणा हेच हवं असतं. बाकी त्याचा मार्ग त्याच्याकडे असतो. त्याला ओपन केला ना माइंडला, त्याला प्रत्येक माणसाचं देत असते. खरंय. छान, मस्त. इतकं सगळं तुम्ही करताय आणि मला असं वाटतं हे जे आहे रिसॉर्ट करणं किंवा लोकांना त्या गावाकडे परत नेणं, हे कुठेतरी तुम्ही कुठल्या तरी एक पॅशन आहे, तळमळ आहे, जिद्द आहे आणि लहान मुलांचं पण एक फ्युचर बनवत आहे. तर तुम्ही नवीन पिढीला किंवा समाजाला काय संदेश द्याल? माझं एक ना म्हणजे माझं स्वतःचं एक स्वतःशीच वाक्य आहे की लाईफ इज सिम्पल. म्हणजे मी माझ्या स्टाफला पण सांगतो की लाईफ इज सिम्पल. ह्याचा अर्थ काय, लाईफ म्हणजे तुमचं जीवन आहे ना सोपं आहे पण सहज नाही. म्हणजे काय? लाईफ इज सिम्पल बट नॉट इझी. ओके. म्हणजे लाईफ इज सिम्पल म्हटलं तर अरे काय सगळं काय म्हणजे आज अगदी सगळं सोपं आहे असं नाही आहे. आज प्रत्येकाला डिफिकल्टीज आहेत. पण लाईफ इज सिम्पल, सबमिट टू गॉड. जर तुम्ही परमेश्वराला तुम्ही स्वतःला स्वाधीन करून टाकलं तर इट बिकम्स सिम्पल. then it is simple and that is the reason it is simple. Otherwise it's not easy. आज कष्ट करायचेच आहेत, प्रत्येकाला कष्ट करायचं आहे ना. आज चिमणीला पण रोजचा दाणा घेण्यासाठी कष्ट करावेच लागतात. आज मोठा बिझनेस टायकून असेल त्यालाही कष्ट करावेच लागतात. पण येणारं संकट जे वाटतं, संकट हा शब्दच नाही आहे खरा. म्हणजे लोक म्हणणारे माझ्यावर हे संकट आलं, किंवा संकट हा शब्दच नाही आहे. आयुष्यात संकट नाही आहे, ती एक परीक्षा आहे. तर ती तुम्हाला द्यायची आणि ती तुम्ही जर परमेश्वराला सबमिट असाल
तर पेपर कुठलाही सोपाच जाणार ना तुम्हाला. 4 प्रश्न नाही आले काय फरक पडतो? सगळं त्याचंच आहे, परमेश्वर. त्याचंच आहे. 4 प्रश्न नाही आले परत देईल, परत द्या ना. तुमचं आयुष्य कसं आहे, तुम्ही म्हणजे असं आहे की तुम्ही एक क्रिकेट खेळताय समजा. तुम्ही बॅट्समन आहात, समोरून बॉल येणार आहे, तुम्ही या बॉलला 6 मारलीत, पुन्हा दुसरा बॉल येणारच आहे ना. तुम्ही दुसऱ्या बॉलला बोल्ड झालात, परत तिसरा बॉल येणारच आहे ना. यू कीप ऑन प्लेइंग. तुम्ही आयुष्याची ना अप डाऊन्सची पण मजा घ्या. ती तुम्ही कधी घेऊ शकता? जर तुम्ही परमेश्वरावर स्वतःला सोपवून दिलं असेल तर. इफ यू आर सबमिटेड टू गॉड, युअर लाईफ इज सिम्पल. अँड लाईफ इज सिम्पल, सबमिट टू गॉड. कशामुळे होईल? यू सबमिट टू गॉड. इफ यू सबमिट टू गॉड, युअर लाईफ इज सिम्पल. वा, खूप छान फिलॉसॉफी आहे. मला पण आधी कळलं नाही. लाईफ इज सिम्पल बट नॉट इझी. आणि हे सगळं इंटू ब्रॅकेट आहे, त्याच्यावर सोपवा सगळं. सबमिट टू गॉड. त्याच्याशिवाय नाही, परमेश्वराशिवाय काही नाही हो. खूप छान. ऑन दिस नोट खूप मोठं तुम्ही काही सांगितलं आणि ते मोठं होतं पण ते खूप सिम्पल होतं, किंवा सिम्पल होतं पण मोठं होतं खूप असं. हे मला आवडलं. तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही इतका सुंदर प्रेक्षकांना आपल्या छान जाता छान मार्गदर्शन केलं. थँक्यू सो मच. नाही, धन्यवाद. तुम्ही मला इथे बोलवलं आणि मला व्यक्त व्हायची संधी दिलीत, त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि खूप छान वाटलं इथे येऊन. धन्यवाद. तर प्रेक्षक हो, आज आपण एका आगळ्या वेगळ्या व्यक्तीला भेटलो, म्हणजे ज्यांनी एक लोकांना काय हवं हा विचार केला, पण ते सुद्धा कसं हवं, काय किमतीला हवं, त्यांना काय आवडेल, आणि हे करता करता निसर्गाशी कसा संवाद साधता येईल, कुटुंबाला एकत्र कसं राहता येईल, हा सुद्धा एक विचार केला. आणि आज ते पुढची पिढी घडवत आहेत. खूप मोठं योगदान आहे असं मला वाटतं. तुम्हाला एपिसोड नक्की आवडला असेल, तुम्हाला सरांकडनं मार्गदर्शन मिळालं असेल, इन्स्पिरेशन तर नक्कीच मिळालं असेल. तुम्हाला याबद्दल काय वाटलं, या तुमच्या प्रतिक्रिया कळवा, तुमचे विचार कळवा आणि कॉमेंट्समध्ये जरूर लिहा. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते वाचायला आम्हाला आवडतील. तर मग पुन्हा भेटूया पुढच्या वेळी असाच एखादा छानसा विषय घेऊन, अशाच एखाद्या इन्स्पायरिंग गेस्ट बरोबर सर्व काहीमध्ये.